बेलाचं झाड बियांपासून बनवण्यासाठी आपल्याला बेलफळ लागणार आहे। तर आपल्याला जे हे फळ लागतं ते परिपक्व लागतं जेव्हा आपण याच्या बियांपासून झाड बनवणार आहोत। साधारण अशा फॉर्म मध्ये आपल्याला ते बेलफळ लागणार आहे। तर याच्यातल्या बिया साधारण आपण कशा काढू शकतो तेही सुद्धा पाहूयात। तर बेलफळामधून आपण बिया वेगळ्या करणार आहोत। तर बेलफळ जो आहे तो तोडून घ्यायचा। थोडं कठीण असतं जे परिपक्व असतं फळ त्याचं जे कवच आहे। बेलफळ जे असतं ते प्रॉपर तोडून घ्यायचं आणि त्याच्या आतमध्ये असा चिकट असतं ते थोडंसं स्टिकी आहे त्याच्या आतला लेयर जो आहे आणि त्याला असे सीड असतात त्या फळाच्या आतमध्ये। तर आपल्याला झाड जे बनवणार आहे आपण रोप बेलाचं त्याला असे साधारण सीड्स लागणार आहेत। तर असे ते गर जो आहे त्याच्यातून ते वेगळे करून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्यायचे आहेत। तर ज्या बिया आपण रिमूव्ह केल्यात बेलफळातून त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या। तर साधारण मला 4 ते 5 बेलफळातून एवढे सीड मिळाले आहेत। तर ते स्वच्छ धुवून घेतले आहेत मी। तर आपण हे रूम टेम्परेचरला 1 दिवस ठेवायचे आणि मग दुसऱ्या दिवशी ते पेरण्यासाठी आपण घ्यायचे आहेत। तर बीज जे आहे ते रूम टेम्परेचरला सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पेरण्यासाठी आपण घेणार आहोत। तर मी कोकोपीट वापरणार आहे। तर 2 प्लास्टिकचे असे मी ग्लास घेतलेत, ड्रेनेज होल करून घेतलाय त्यांना। तर आपण कोकोपीट जे आहे ते त्याच्यात भरून घेऊया। हाफ ग्लास मी साधारण तो भरणार आहे। कोकोपीट मध्ये सीड जर्मिनेशन हे आहे ते चांगलं होतं आणि रोप जेव्हा बनतं तेव्हा ते डॅमेज न होता आपण प्रॉपर ते काढून घेऊ शकतो। त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही कोकोपीट वापरत जा। कोकोपीट अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही गार्डन सॉइल जी असते आपली बागकामाची माती ती सुद्धा वापरू शकता। त्यात सुद्धा बेलाचं रोप उत्तम बनतं। तर मी नर्सरी बॅग्स घेतले आहेत आणि त्याच्यात गार्डन सॉइल भरून घेतली आहे। शक्य झालं तर तुम्ही थोडंसं कंपोस्ट त्यात वापरायचं जेणेकरून रोप हेल्दी बनतं। नाही तुम्ही प्लेन कोकोपीट आणि बागकामाची माती बेलाचं रोप बनवण्यासाठी वापरू शकता। तर सीड जे आहेत ते आपण पेरून घ्यायचे आहेत। तर मातीमध्ये आपण पेरणार आहोत। तर सीड जेव्हा आपण पेरण्यासाठी घेतोय तो सीड तुटलेला वगैरे असू नये, तो व्यवस्थित सुस्थितीत असावा, तेव्हाच त्याचं रोप जे आहे ते उत्तम बनेल। तर एखादं बी आपण पेरून घ्यायचं आहे। तर साधारण 4 नर्सरी बॅग्स मध्ये मी ते फिल केलंय। तसेच आपले सीड जे आहेत ते कोकोपीट मध्ये सुद्धा आपण पेरून घ्यायचे आहेत। आणि शक्यतो याला मॉइस्ट किंवा ओलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। 1 महिन्यामध्ये तुम्हाला बेलाचं जे रोप आहे ते मिळून जाईल। बीज अंकुरित होतं आणि छोटंसं रोप त्याचं बनतं। मग तुम्ही ते कोकोपीट मध्ये बनवू शकता किंवा बागकामाच्या मातीमध्ये ते जर्मिनेट करून घेऊ शकता। तुमच्याकडे कोकोपीट साठी जर असे प्लास्टिकचे ग्लास असतील ते सुद्धा तुम्ही वापरू शकता रोप बनवण्यासाठी किंवा असे छोटेसे प्लांटर्स मिळतात ते सुद्धा तुम्ही बिया अंकुरित करण्यासाठी वापरू शकता। हे खूप इझी होतं रोप काढून घेताना, त्यामुळे छोट्या पॉट मध्येच ते लावण्यासाठी घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही कोकोपीट मध्ये त्याचं रोप बनवू शकता। तसेच तुम्ही एकापेक्षा जास्त बीज सुद्धा अंकुरित करून घेऊ शकता आणि नंतर रोप तयार झाल्यानंतर ते सेपरेट करायचे आहे। तुम्ही तसंही करू शकता। तर तुम्ही अशा प्रकारे बेलाच्या फळाच्या बियांपासून रोप बनवण्यास सुरुवात करू शकता। खूप इझी टू मेक आहे बेलाचं रोप। तर तुम्ही ते 2 मीडियम मध्ये बनवू शकता। पहिला आहे कोकोपीट आणि दुसरा आहे बागकामाची माती। तर प्लांट अपडेट आपण 1 महिन्यानंतर पाहणार आहोत। बेलाच्या रोपाची प्लांट अपडेट आहे। तर परिपक्व झालेल्या बेलफळापासून आपण जे सीड जर्मिनेशन प्रोसेस ते रोप बनवत होतो ते खूप उत्तम तयार झाले आहेत। साधारण 1 महिन्यानंतरची ही अपडेट आहे। सर्व जे बिया आहेत त्या अंकुरित झाल्या आहेत। कोकोपीट मध्ये बीज अंकुरित होतं छान। तुम्ही मातीमध्ये सुद्धा नर्सरी बॅग मध्ये असं रोप सीड जर्मिनेशन पासून बनवू शकता।
तसेच कोकोपीटमध्ये सुद्धा तुम्ही ते छान बनवू शकता आणि नंतर तुम्हाला हव्या त्या पॉटमध्ये रिपॉट करू शकता किंवा जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही ते रोप लावू शकता। बिया तुम्ही डायरेक्ट जमिनीमध्ये सुद्धा याच्या पेरू शकताय। खूप इझिली याचं रोप बनवता येतं। फक्त त्या बिया ज्या असतात त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या, एक दिवस रूम टेम्परेचरला सुकवून घ्यायच्या आणि मग पेरण्यासाठी घ्यायचं आहे। रोप जे आहे ते बनतंच। उत्तम असे त्याचे रोप बनलेत, तुम्ही पाहू शकताय। रोपांची क्वालिटी पाहू शकताय, खूप छान ते रोपं बनली आहेत। बेलाचं जे रोप आहे ते कुंडीमध्ये मी लावणार आहे, तर त्यासाठी मी वापरणार आहे बागकामाची माती आणि कोणतंही ऑर्गॅनिक कंपोस्ट वापरायचं। तुम्ही गांडूळ खत, शेणखत सुद्धा वापरू शकता। तर कोकोपीटमध्ये आपण जेव्हा रोप तयार करतोय त्याचा फायदा आपल्याला असा होतो की रोप जे आहे त्याचे मुळं डॅमेज होत नाहीत। त्यामुळे जेव्हा आपण हे रिपॉट करतोय ते रोप सर्व्हाइव्ह होण्याचे चान्सेस वाढतात। इझिली तुम्हाला कोकोपीटच्या मिश्रणातून त्याचं रोप सहज वेगळं करता येतं। हा बेनिफिट असतो कोकोपीटमध्ये जेव्हा आपण रोप लावतोय। तर मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं, अर्धी कुंडी भरून घ्यायची आहे। तर तुम्ही रोप बनलंय कसं तेही पाहू शकताय। ही सीड आहे त्याची आणि खाली त्याचे रूट छान तयार झालेत आणि वरती रोप आहे। बेलाचं जे रोप आहे ते आपण बियांपासून बनवू शकतो। जर तुमच्याकडे बेलफळ नसेल किंवा मिळालंच नाही तर तुम्ही त्याच्या फांदीपासून सुद्धा त्याचं रोप बनवू शकता। फांदी छोट्यातल्या छोट्या फांदीपासून त्याचं रोप बनवता येतं। सहज मी या 2 फांद्या पॉटमध्ये लावल्या होत्या आणि त्या उत्तम ग्रो होत आहेत। त्याला नवीन पालवी येण्यास सुरुवात झाली आहे आणि ही तर फांदी प्रॉपर डेव्हलप होत आहे। तर छोट्या फांद्या घ्यायच्या, खालून त्याला तिरकासा कट द्यायचा आणि रोवून टाकायच्या। मातीचं मिश्रण मी यासाठी वापरलंय, बागकामाची माती आहे आणि थोडीशी रेती आहे पाणी झिरपण्यासाठी। कंपोस्ट नाहीये या मातीच्या मिश्रणात, फक्त माती आणि थोडीशी वाळू आहे। यामध्ये या उत्तम ग्रो होत आहेत कटिंग्स। तर तुम्ही बेलाचं जे रोप आहे ते बियांपासून तयार करू शकता अशा फॉर्ममध्ये, किंवा कटिंगपासून सुद्धा ते उत्तम ग्रो करतं। जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यापासून तुम्ही बेलाचं रोप बनवू शकता। तर बेलाचं जे रोप असतं किंवा झाड, याचं हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। शिवतत्व असतं त्याच्यामध्ये, साक्षात महादेवाचं स्वरूप मानलं जातं। एखादं तरी बेलाचं रोप तुमच्या घरी असेल तर ते उत्तम आहे। तुम्ही थोडी त्याची काळजी घेत जा। घरी नसेल ठेवायचं तर तुम्ही ते बनवून डोनेट करू शकता। असं म्हटलं जातं की एखादं तरी रोप तुमच्या एंटायर लाईफमध्ये तुम्ही बेलाचं लावलं पाहिजे, ते चांगलं असतं आणि धार्मिक महत्त्व तर त्या झाडाचं आहेच। नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुम्ही सांगू शकताय। मी तुमची नक्कीच मदत करेन जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम येत असतील रोप बनवण्यासाठी। पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांट स्टोरीला घेऊन। हॅपी गार्डनिंग।